नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी लाडकी बहीण योजनेबाबत एक नवीन अपडेट आलेली आहे, त्याची माहिती घेऊन आली आहे. तर सगळ्यांना माहिती आहे की तिसरा हप्ता लवकरच येईल, पण तो कधी येईल आणि किती वाजता येईल हे अजून घोषित नव्हतं झालं. तर आता नवीन अपडेट आली आहे, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की कधी येणार आहे आपला तिसरा हप्ता. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून सगळ्या महिलांना ही माहिती मिळेल. तर लाडक्या बहिणींनो, तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळणार पण कधी आणि किती वाजता? तर आपण पाहूया की याच्यावर सविस्तर माहिती काय आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवीन माहिती समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसंच असं या योजनेसाठी 1 कोटीहून अधिक कर्ज स्वीकारण्यात आले आहेत. तसेच सगळ्यांना माहीत आहे की आत्तापर्यंत 2 हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा सगळ्या महिलांना लागलेली आहे की कधी येईल, कधी येईल. तसेच आत्ता लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आली आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा करण्याची घोषणा केलेली आहे. तर लवकरच सर्व महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. पण या योजनेचे पैसे नेमके किती तारखेला जमा होतील आणि किती वाजता जमा होतील, याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तसेच हा लाभ फक्त ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच मिळणार आहे. आता पात्र म्हणजे काय? ज्या महिलांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे, तसेच ज्यांच्या बँक खाता डेबिट अनेबल आहे, या महिलांनाच हा लाभ मिळणार आहे. ह्याच महिला पात्र आहेत. तुमचा हप्ता येईल जेव्हा तुम्ही ह्या 2 गोष्टी कराल. आता काही महिलांचं असं झालेलं आहे की त्यांना पहिले 2 हप्ते आलेले नाहीत. तर तुम्ही आधी जाऊन चेक करा बँकेत की तुमचं आधार कार्डशी लिंक आहे का बँक खातं? तसेच तुमचं डीबीटी अनेबल आहे का हे चेक करा जाऊन. हे दोन्हीपैकी एकही नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. आणि जर तुमचं नसेल तर तुम्ही आधी करून घ्या. तुम्ही करून घेतल्यानंतर तुम्हाला पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. पण जर काही महिला अशा आहेत की ज्यांचं सगळं व्यवस्थित आहे की आधार कार्ड पण लिंक आहे, डीबीटी पण अनेबल आहे, तरी पण पैसे मिळाले नाहीत, तर तुम्ही थोडी प्रतीक्षा करा. तुम्हाला पहिले 2 हप्ते नक्कीच मिळतील. तुम्हाला मिळणार नाही असं होणार नाही. सगळ्या महिलांना, ज्या महिला पात्र आहेत त्या सगळ्या महिलांना पैसे मिळणार आहेत. तर आता ज्या महिलांना पहिले 2 हप्ते मिळाले नाहीत त्यांना ह्या तिसऱ्या हप्त्यासोबत पहिले 2 हप्ते पण मिळतील. आता फक्त त्यात एवढं आहे की ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आहे 31 ऑगस्टच्या आत, त्याच महिलांना पहिले 3 हप्ते पण मिळून जातील. पण ज्या महिलांनी सप्टेंबरच्या नंतर फॉर्म भरले आहेत 1 सप्टेंबरपासून, त्या महिलांना फक्त सप्टेंबरचे पैसे मिळतील. त्यांना आधीचे पैसे मिळणार नाहीत. तर तुम्ही फक्त जाऊन क्लिअर करा बँकेत सगळं तुमचं व्यवस्थित आहे की नाही. नसेल तर करून घ्या. तुम्हाला पैसे जरूर मिळतील. आता तिसरा हप्ता कधी येईल? तिसरा हप्ता येणार आहे 15 सप्टेंबरला. तर काही महिलांचे पैसे जमा होण्यास सुरुवातही झालेली आहे. तर 15 सप्टेंबरच्या पुढे तुम्हाला कधीही तुमच्या खात्यात पैसे पडू शकतात तिसऱ्या हप्त्याचे. ठीक आहे. सो तुम्ही असं म्हणू नका की तिसरा हप्ता येणार नाही वगैरे काही, पण येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा तशी केली आहे. तसेच आता सगळ्या लाभार्थ्यांना ज्यांना पहिले 2 हप्ते मिळाले त्यांना तर तिसरा हप्ता मिळेलच. याच्यात काही शंकाच नाही. कारण तुमचं सगळं व्यवस्थित आहे म्हणूनच तुमचे पहिले 2 हप्ते पडलेले आहेत तुम्हाला. तर ज्यांना पडलेच नाहीत त्यांनी स्वतःचं चेक करा सगळं व्यवस्थित आणि नसेल तर करून घ्या. असेल तर थोडी प्रतीक्षा करा. सगळ्यांना पैसे मिळतील. टेन्शन घेऊ नका. सगळ्यांना पैसे मिळणार आहेत. सो आता लवकरच तुम्हाला तिसरा हप्ताही मिळणार आहे. तर तुम्ही प्रतीक्षा करा. सगळ्यांच्या हातात पैसे नक्की जमा होतील. धन्यवाद. माझं चॅनल तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. आणि जर तुम्हाला कुठल्या अजून योजना पाहिजे असतील, योजनेची माहिती हवी असेल किंवा कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल, तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.